सोलापूरची आराध्य दैवत असलेली रूपाभवानी मातेच्या मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली। यावेळी रूपाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी महिला आणि पुरुष भाविकांनी रांगेत दर्शन घेतले। यावेळी पोलीस प्रशासनाने अतिशय चोख बंदोबस्त पार पडला। यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक बनगर यांनी सांगितले। नवरात्र निमित्त रूपाभवानी मंदिर येथे पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त लावण्यात येतो। सदर बंदोबस्ताच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता CCTV आणि योग्य तो बंदोबस्त लावून प्रशासनाकडून आणि मंदिराच्या देवस्थानाला सहकार्य केले जातं। मंदिराचे देवस्थानचे पदाधिकारीपणे प्रशासनाला व्यवस्थित सहकार्य करतात आणि भाविकांना पण व्यवस्थित दर्शनासाठी, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या काळात घडलेला नाही। सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा। यावेळेस किती पोलीस कर्मचारी कामावर होते? नवरात्र महोत्सवाच्या काळात रूपाभवानी मंदिर येथे 2 शिफ्टमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो। त्याप्रमाणे 2 शिफ्टमध्ये एका शिफ्टमध्ये जवळजवळ 50 कर्मचारी असतात। होमगार्ड, महिला होमगार्ड आणि पुरुष होमगार्ड आणि पोलीस असे मिळून 50 आणि अधिकारी, एक 2 शिफ्टमध्ये 2 अधिकारी असतात। पोलीस निरीक्षक आणि PSI दर्जाचे, ASI दर्जाचे अधिकारी असतात। त्याप्रमाणे प्रत्येकाने व्यवस्थित बंदोबस्त केलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार या काळात घडलेला नाही आणि प्रशासनास बाकीच्यांनी पण योग्य प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। 9 दिवसात ज्या विविध पूजा आणि कार्यक्रम झाले याबद्दल मंदिराचे विश्वस्तांनी माहिती दिली। सोलापूरचे माजी महापौर दिलीप कोल्हे यांनी दर्शनासाठी आले असता भाविकांना दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या। आज सोलापूर शहर, महाराष्ट्रात आणि भारतामध्ये नवरात्र महोत्सव, नवदुर्गा यांच्या छबिण्याची आणि मिरवणुकीच्या आज सांगता होती। आज शहरामध्ये 12च्या आत ही पालखी रूपाभवानी मंदिरात येऊन निद्रावस्थेत जाते। त्यामुळे हा सणाला आणि ह्या महोत्सवाला फार मोठं महत्त्व आहे। म्हणून मी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना ह्या दुर्गामातेच्या शुभेच्छा, सर्वांना शुभेच्छा देतो।